बदलापूरमधल्या आरोपीकडनं लैंगिक अत्याचाराची कबुली, पोलिसांकडून काल दुसरं आरोपपत्रही दाखल. वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी मराठा ओबीसी आंदोलक आमने सामने, जोरदार घोषणाबाजी. फडणवीस आणि भुजबळांना दंगली पेटवायच्या आहेत, जरांगेंचा आरोप. अखेर मनोज जरांगेंनी उपचार घेतले. जरांगेंना शंभूराज देसाईंचा फोन. मध्यरात्री 1:15च्या दरम्यान जरांगेंना लावलं सलाईन. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक. सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यानं बंदचा निर्णय. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. ठाकरेंची शिवसेना 100, काँग्रेस 100 तर पवारांची राष्ट्रवादी 84 जागा लढणार. माझाला माहिती. जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा महाविकास आघाडीची होणार बैठक. राज्यामध्ये 10 ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता. हरियाणा जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर. चिपळूणमध्ये अजित पवारांची जाहीर सभा तर शरद पवारांचा 23 आणि 24ला कोकण दौरा. राज्यामध्ये 10 ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता. हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा. राजानं प्रखर टीका सहन करावी आणि चिंतन करावं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. विश्वगुरू व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा, असाही सल्ला. मुंबईतला कोस्टल रोड आजपासून 7ही दिवस वापरता येणार. सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत कोस्टल रोडवर वाहतुकीला मंजुरी. मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेट निवडणूक स्थगित. 2.5 वर्षांपासून निवडणूक रखडली. बेकायदेशीर सरकार घाबरलंय, विरोधकांचा हल्लाबोल. म्हाडानंतर आता सिडकोच्या घरांच्या किमतीतही 10% कपात. तर लवकरच घरांची जाहिरात निघण्याचीही शक्यता. काश्मीरच्या बडगाममध्ये बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळून 4घांचा मृत्यू. 32 जण जखमी. आतिशी सिंग आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. सोबत 5 मंत्र्यांनाही शपथ दिली जाणार. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना. क्वाड परिषदेसह इतरही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.